नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण राजुरी ते राजुरी रोडवरचा एक प्लॉट दाखवतोय तुम्हाला मी. झेंडू लागवड डबल केलेली आहे. झिगझॅग पद्धत, सिंगल एक लेटर आहे आतमध्ये हातरलेलं. आणि हे बघा भोत कसे बनवलेत, सपई रानावरती सगळं लावलेलं आहे. सपई रानावर लावलेलं आहे. 5x6 लागवड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की झेंडू जसा मोठा होईल, अजून एक 2 फूट वरी उचलेल, त्यावेळेस ह्याला माती लावून घेता येईल किंवा अजून एक 10-15 दिवसानं झेंडूची वाढ चांगली झाली की परत ह्याला भोत घालून घेता येईल, त्याला माती लावता येईल. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो लागवड केलेली आहे. खूप छान लागवड केली ह्या शेतकऱ्यानं. आणि लागवड काहीतरी 10 तारखेची काहीतरी लागवड आहे. 10 जानेवारी. मित्रांनो अशा सुंदर पद्धतीने लागवड केलेली आहे. नियोजन पण खूप छान दिसतंय, कारण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हे जर ठिबकमधून वॉटर सोलेबल असं खतं सगळे सोडलेली आहे. ती वॉटर सोलेबल असल्यामुळं खतं सगळे ड्रीपमधून सोडलेत. वरून काय कुठला खत भरलेला तर दिसत नाहीये. आणि झाडं पण चांगली चिटकलेत, मस्त चिटकलेत सगळी झाडं. एकही झाड असं म्हणजे हे नाही, तुम्हाला सांगतो तुटाळ बिलकुल नाही. सगळी झाडं चिटकलेत, तुटाळ नाहीये. आणि झाडं पण छान दिसायला लागलेत. आणि लागवड पण खूप छान केली, लाईन टू लाईन केली नुसती मित्रांनो. एक नंबर अशा ह्याच्यामध्ये ह्यांनी लागवड केली आहे मित्रांनो, मस्त आहे. ह्याच्या आतमधलं ठिबक 16 mm वापरले त्यांनी. एक नंबर क्वालिटीचं ठिबक पण आहे. शेतकरी जमीन राजुरी शिवारात आहे, पण शेतकरी दारफळचे आहेत. एक नंबर आहे, तुम्हाला सांगतो लागवड छान झाली. रोपाची साईज पण छान आहे. 5 इंच लांबीची रोप आहेत. पाच इंचाचे आहेत रोप. जास्त हाईट नाही रोपाची, पण चांगली आहे. मस्त आहेत मित्रांनो रोप. लागवड पण छान अशा पद्धतीने लागवड केलेली आहे मित्रांनो. आता जवळपास लागवड कमी आहे आता झेंडूची, आणि चांगल्या बाजारात ही झेंडू सापडते. आता ह्याला बाजारभाव चांगला मिळणार आहे झेंडूला. असेच नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी पाठवत असतो, माहिती सांगत असतो. माहितीच आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि कॉमेंट्समध्ये सांगत जा काय अडचण असेल तर. मी जिथं नवीन काय बघायला जातो त्याचा व्हिडिओ तयार करतो मित्रांनो. आणि नवीन नवीन मी प्लॉट बघत असतो. नवीन प्लॉटवरती जाऊन अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. नवीन आपणाला जर ती गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीबद्दलची पुरेपूर माहिती पाहिजे. प्रत्येक प्लॉटवरती जाऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास करून, त्याचं नियोजन बघून, त्याचं नियोजन ऐकून. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा विषय म्हणजे 100% माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवाने शिकायच्या असतात, अभ्यासातून शिकायच्या असतात. अभ्यास करूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात मित्रांनो. आपल्याला माहिती 100% कोण देत नाही. उत्पादन आपल्या हातामध्ये आहे, कष्ट आपल्या हातामध्ये आहे, ते करू शकतो आपण. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद मित्रांनो.